दिनेश, तू मला हॅझार्ड आणि रिस्कमधला फरक विचारला होता. विसरून गेलो मी कामाच्या गडबडीत. पण बघ, थोडक्यात मी तुला सांगतो रिस्क आणि हॅझार्ड म्हणजे काय. बरेच लोक रिस्क खूप आहे, रिस्क खूप आहे, असं तिकडे जाण्यात रिस्क आहे वगैरे अशा गोष्टी बोलत असतात. परंतु रिस्क हे ते हॅझार्ड या शब्दासाठी रिस्क हा शब्द वापरतात. पण हॅझार्ड आणि रिस्कमध्ये फरक आहे. हॅझार्ड म्हणजे काय? हॅझार्ड म्हणजे any situation or potential situation where there can be a harm to human, machine and environment. तर अशी कुठलीही सिच्युएशन जिथे एखाद्या गोष्टीमुळे माणसाला, एन्व्हायरमेंटला किंवा माणसाने निर्माण केलेल्या प्रॉपर्टीला जर का हानी पोहोचण्याची शक्यता असेल, तर त्या सिच्युएशनला, त्या सबस्टन्सला किंवा त्या परिस्थितीला आपण हॅझार्ड म्हणतो. म्हणजेच काय, तर आपण एखाद्या खुर्चीवर समजा बसलो आहोत, तर खुर्चीवर बसण्यात हॅझार्ड आहे का? तर हो, आहे ना. खुर्चीवर बसण्यात देखील हॅझार्ड आहे. तर खुर्चीमध्ये बसण्याचे हॅझार्ड काय काय आहेत? तिथे काय काय पोटेन्शियल हानी होणाऱ्या गोष्टी आहेत? खुर्चीवरनं पडू शकतो, खुर्ची तुटू शकते, खुर्चीवर बसल्यामुळे पाठीच्या कण्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे त्या सिच्युएशनमधले सगळे हॅझार्ड्स आहेत. आपण केमिकल कंपनीच्या दृष्टिकोनातून बघूया. आपल्या कंपनीचे साठवलेले स्टोरेज आहेत हॅझार्डस केमिकलचे. हे सगळे हॅझार्डस केमिकल्स, त्यांना आता काही झालेलं नाही, आग लागलेली नाही, काही नाही. परंतु त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तर आग लागण्याचं, नुकसान करण्याचं. काही केमिकलमध्ये पोटेन्शियल आहे की ते आपण इनहेल केलेत किंवा आपण त्यांना टच केलं, आपल्या जर का ते स्किनला लागले तर आपल्याला काहीतरी हानी होऊ शकते किंवा आपल्याला कदाचित हानी होणार नाही, परंतु ते वातावरणात गेल्यामुळे, एन्व्हायरमेंटमध्ये गेल्यामुळे एन्व्हायरमेंटला नुकसान होऊ शकतं. तर त्यांच्यात हे पोटेन्शियल असतं. तर हे पोटेन्शियल जे आहे, हे पोटेन्शियल म्हणजे हॅझार्ड. आता रिस्क म्हणजे काय बघूया. खरं म्हटलं तर रिस्क हा जो शब्दप्रयोग आहे, हा सेफ्टी वगैरेमधला नाही आहे. हा रिस्क हा फायनान्समधला हा टर्म आहे. रिस्क म्हणजे काय? हॅझार्ड इंटेन्सिटी इंटू प्रोबॅबिलिटी. हॅझार्ड आहे तिथे, परंतु तो हॅझार्डमुळे धोका पोहोचण्याची संभावना काय आहे? तर धोका पोहोचणे, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एल पी जीचा टँक आहे, पण त्या एल पी जी टँकचं एक्सप्लोजन होऊन त्याच्यामुळे आग लागण्याची शक्यता किती आहे? किंवा एक्सप्लोजन जरी झालं नाही तरी लिकेज होण्याची शक्यता किती आहे? तो लिकेज होऊन वातावरणात जाऊन एन्व्हायरमेंट पोल्युशन होण्याची शक्यता किती? ही प्रोबॅबिलिटी असणं. तर ही प्रोबॅबिलिटी आणि त्याचा किती मोठा त्या हॅझार्ड आहे, ह्याचा जो मल्टिप्लिकेशन आपण केलं, ह्याचा जर का आपण कॉम्बिनेशन केलं तर त्याला रिस्क म्हणतो. म्हणजे रिस्क म्हणजे काय? हॅझार्ड इंटेन्सिटी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स. म्हणजे तो हॅझार्ड ॲक्टिवेट होण्याची शक्यता किती आहे आणि ते हॅझार्ड किती मोठं आहे, हे दोन्ही मिळून बनतात रिस्क. हॅझार्ड म्हणजे काय ते मी तुला अगोदरच समजावलं. हॅझार्ड म्हणजे एखादे गोष्टीमध्ये नुकसान पोहोचण्याचं पोटेन्शियल जे आहे. हॅझार्ड मीन्स अ पोटेन्शियल or it may be a situation to cause an harm to human, machine and environment, while risk is a combination of hazard severity into probability of occurrence of accident. ठीक आहे. आपण एक साधं उदाहरण घेऊया. आपण जर का एक्सप्रेस हायवेवरून जातो आहे आणि तर एक्सप्रेस हायवेमध्ये आपला स्पीड किती असतो? 100, 120, काही लोक 150ला पण चालवतात. पण तसं बघशील तर एक्सप्रेस हायवे खूपच सेफ आहे. तर तिकडे जर का ॲक्सिडेंट होण्याचे जे चान्सेस आहेत, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत बाकीच्या रोडपेक्षा, कारण तिथे खूप सेफ्टी सिस्टीम्स आहेत, लेन्स आहेत. त्यामुळे नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स तिथे कदाचित कमी असतील. परंतु तिथे काय पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल म्हणजे एखादा ॲक्सिडेंट झाला तर 120, 140 स्पीडला पोटेन्शियल खूप जास्ती आहे. त्यामुळे काय होतं, पोटेन्शियल जरी नंबर ऑफ ॲक्सिडेंट कमी असेल तरी तिथे रिस्क वाढते. आपण उलटं एक्झाम्पल घेऊया. मुंबईमध्ये गाड्या ट्रॅफिकमध्ये खूप स्लो असतात, ते एकमेकांना घासतात वगैरे. त्यामुळे नंबर ऑफ ॲक्सिडेंट वगैरे कुठे जास्त होऊ शकतात? घासाघाशी, टेकाला घासलं, त्याला घासलं, हे मुंबईत रोजच्या रोज होतात. नंबर ऑफ ॲक्सिडेंट खूप जास्ती आहेत, परंतु काय, स्पीड खूप गाड्यांचं कमी असल्यामुळे तिथे माणसाच्या शरीराला धोका पोहोचण्याची शक्यता कमी आहे. डेथ होण्याची शक्यता मुंबईमध्ये कमी आहे. नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स आर मोर बट सिव्हिरिटी इज लेस. म्हणजे ते मुंबईच्या रस्त्यामध्ये, म्हणजे मी ट्रॅफिकच्या गोष्टी करतो आहे, मुंबईतल्या जनरल ट्रॅफिकमध्ये, त्यावेळेस जर का तिथे रिस्क कमी आहे, परंतु हायवेला रिस्क जास्ती आहे. तर अशाच हे रिस्क आणि हॅझार्डच्या संकल्पना आहेत. हे हॅझार्ड
सगळीकडे कायमच असतं. आपण चालतानासुद्धा रस्त्यावर उभं आहे ते पण हॅझार्ड आहे. कोणी पण मागे येऊन आपल्याला ठोकू शकतो. हॅझार्ड पण तिथेच असतात. रिस्क पण असतेच. रिस्क झिरो कधीच होऊ शकत नाही. आपण गादीवर झोपलेलो आपल्या घरात तिथे पण रिस्क असतेच. तिथे वरनं स्लॅब कोसळू शकत नाही का अंगावर? स्लॅब कोसळू शकतो, परंतु कधी कोसळणार तो? त्याची प्रोबॅबिलिटी खूपच कमी आहे. एकदमच अशा अख्ख्या जगामध्ये स्लॅब कोसळून किती लोक मेलेत जगातल्या पॉप्युलेशनच्या कम्पॅरिझनमध्ये? खूपच कमी. तर त्याची शक्यता खूप कमी असते, म्हणजे प्रोबॅबिलिटी कमी असते. त्यामुळे हॅझार्ड तिथे तेवढंच आहे. स्लॅब कोसळल्यावर माणूस मरणारच, पण त्याची शक्यता खूपच कमी, म्हणजे इक्वल टू झिरो असल्यामुळे ते जी घटनेचं रिस्क जी आहे ती हॅझार्ड इंटू शक्यता म्हणजे इज इक्वल टू झिरो. तर त्याची रिस्क खूप कमी होते. मला वाटतं हे जे उदाहरण आहे अशा प्रकारे आपण बरेचसे उदाहरण घेऊ शकतो. त्यामुळे रिस्क ही कमीत कमी करणं हे आपलं उद्दिष्ट असतं. रिस्क झिरो कधीच करता येत नाही, पण रिस्क कमी करण्यासाठी मग बाकीचे सगळे उपाय आहेत. आपल्या सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम आहे, त्याला हायरार्की प्रोसेस वगैरे आपण म्हणतो. हायरार्की प्रोसेस ऑफ हॅझार्ड एलिमिनेशन म्हणजे काय रिस्क कमी करण्याचे काय उपाय आहेत. तर रिस्क कमी करण्याचे वेगळे उपाय आहे. एक म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपल्याला हॅझार्ड आहे, रिस्क आहे, ती गोष्टच काढून टाकणं. ती जर का काढता येत नसेल तर त्या गोष्टीला कमी धोका असलेल्या गोष्टींनी रिप्लेस करणं ही दुसरा उपाय आहे. ते पण जर का करता येत नसेल तर त्याला एन्क्लोज करणं किंवा त्या रिस्कला काही इंटरलॉक्स वगैरे देऊन त्याला बचाव करणं हे तिसरा उपाय आहे. चौथा उपाय हे काहीच करता येत नसेल तर माणसाला त्या भागात पाठवणं नाही, असे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल असे उपाय आहेत. तर आणि शेवटचा उपाय म्हणजे काहीच जर का करता येत नसेल तर कमीत कमी आपले PPE वापरा. म्हणजे तिकडे जरी काही घटना झाली तर PPE तुम्हाला वापरेल. तर असे वेगळे लेयर सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमच्या वेगळ्या पद्धती असतात. त्या असतात आपल्याकडे रिस्क कमी करण्याचे. तर रिस्क कधीच झिरो होऊ शकत नाही. रिस्क आपल्याला कमी करता येते. ह्याला बोलतात अलार्म, म्हणजे ॲज लो ॲज रिझनेबली प्रॅक्टिकेबल. तर रिस्क ही नेहमी ॲज लो ॲज रिझनेबली प्रॅक्टिकेबल आणायची असते. तर मला वाटतं रिस्क आणि हॅझार्ड आता तुला समजलं असेल. आणि अजून जर का तुला काही माहिती पाहिजे असेल तर कधी पण कॉन्टॅक्ट कर. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यात थोडासा वेळ झाला त्याबद्दल सॉरी. थँक्यू.